एका मोठ्या सरकारी ऑफिसचं आलिशान केबिन, बाहेर लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पोलिसांचा कडक पहारा. पण त्याच ऑफिसच्या आत साहेबांच्या खुर्चीच्या मागे नेमकं काय चाललंय? ज्या खाकी वर्दीला पाहून गुन्हेगार थरथर कापतात, तीच वर्दी आज एका अशा कृत्यामुळे डागाळली गेलेली आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाहीत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरतोय आणि संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडालेली आहे. या व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते पाहून सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. हा व्हिडिओ एखाद्या गुन्हेगाराचा नाही तर एका बड्या IPS अधिकाऱ्याचा आहे. पोलीस दलातील एक अत्यंत वजनदार नाव, ज्याच्या खांद्यावर नागरिक हक्क अंमलबजावणीची जबाबदारी आहे. तेच महासंचालक म्हणजेच DGP रामचंद्र राव आज एका भीषण आरोपाच्या पिंजऱ्यात उभे आहेत. त्यांच्याच कार्यालयात एका महिलेसोबत ते अतिशय आक्षेपार्ह अवस्थेत कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. पण प्रश्न असा पडतो की हा व्हिडिओ खरंच खरा आहे की यामागे काही मोठं कारस्थान दडलंय? कारण या प्रकरणाने आता कर्नाटकच्या राजकारणात आणि पोलीस प्रशासनात एकच भूकंप आणला आहे. साहेबांच्या केबिन मधल्या त्या काही मिनिटांच्या कृत्याने त्यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. नेमकं प्रकरण आहे काय ते समजून घेऊयात. DGP रामचंद्र राव हे 1993च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते सध्या नागरी हक्क अंमलबजावणीचे विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. पण गेल्या काही तासांपासून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. या व्हिडिओमध्ये राव हे आपल्या गणवेशात असताना एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हे दृश्य समोर आल्यावर जनतेतून संतापाची लाट उसळली. ज्या अधिकाऱ्याने कायद्याचे रक्षण करायला हवं तोच अधिकारी आपल्या पदाचा आणि कार्यालयाचा असा वापर करू शकतो, असा सवाल आता विचारला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे. बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणताही अधिकारी कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा मोठा नाही. मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. शिस्तभंगाची कारवाई अटळ असल्याने त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आता राव यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर प्रशासन कामाला लागलेलं असून या व्हिडिओचं सत्य शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडिओ आजचा किंवा कालचा नसून सुमारे 1 वर्षापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. जर हा व्हिडिओ जुना आहे तर तो आताच का बाहेर आला? यामागे कोणाचं डोकं आहे? व्हिडिओमध्ये रामचंद्र राव हे पूर्णपणे सरकारी गणवेशात दिसत आहेत आणि कार्यालयाच्या आतील भागात ही घटना घडल्याचं बोललं जाते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खासगी आयुष्यापेक्षा तो सरकारी ऑफिसमध्ये आणि ड्युटीवर असताना काय करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळेच या व्हिडिओमधील लोकेशन आणि राव यांचा युनिफॉर्म त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरावा किंवा सर्वात मोठा फास ठरू शकतो. या प्रकरणावर स्वतः रामचंद्र राव यांनी दिलेली प्रतिक्रिया थक्क करणारी आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. राव यांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. आधुनिक काळातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा वापर करून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. राव यांनी याला एक पद्धतशीर कट असं नाव दिलेलं आहे. त्यांच्या मते त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीला गालबोट लावण्यासाठी काही स्वार्थी लोकांनी हे नीच कृत्य केलेलं आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणाचाही चेहरा कोणाच्याही शरीराला जोडता येतो, असा बचाव त्यांनी आता मांडलेला आहे. पण राव यांचा हा बचाव सरकारला पटलेला दिसत नाही. व्हिडिओमधील गंभीर दृश्य आणि लोकांचा वाढलेला रोष पाहता कर्नाटक सरकारने क्षणाचाही विलंब न लावता मोठी कारवाई केलेली आहे. डॉक्टर के रामचंद्र राव यांना महासंचालक पदावरून तात्काळ निलंबित करण्यात आलेलं आहे. एका IPS अधिकाऱ्याचं अशा प्रकारे निलंबन होणं ही पोलीस दलासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. सरकारने ही कारवाई प्राथमिक पुराव्यांच्या आधारावर केली असली तरी यामुळे राव यांची प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीला मिळालेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी गृह विभागामार्फत केली जाणार आहे. राव यांच्या आयुष्यात वादाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा त्यांचं नाव एका मोठ्या वादात अडकलेलं होतं. त्यांची सावत्र कन्या आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या राव हिच्यावर सोन्याच्या तस्करीचे आरोप झालेले होते. त्या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी होती की संशयाची सुई रामचंद्र राव यांच्याकडेही वळलेली होती. त्यावेळी देखील त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं होतं. एका पाठोपाठ अशा एका वादांमुळे राव यांची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. पण यावेळी प्रकरण थेट त्यांच्या चारित्र्यावर आणि कार्यालयातील शिस्तीवर आल्यामुळे त्यांच्यासाठी परतीचे रस्ते बंद झाल्यासारखे वाटत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की व्हिडिओ खरंच असे AIने बनवला आहे का? आजच्या काळात डीप फेक व्हिडिओ बनवणं कठीण नाही. हे खरं असलं तरी फॉरेन्सिक लॅबमध्ये हे सहज ओळखता येतं की व्हिडिओ ओरिजिनल आहे की एडिट केलेला. जर राव यांचा दावा खरा असेल तर हा कट रचणारे लोक कोण आहेत
आणि जर व्हिडिओ खरा असेल तर एका डीजीपी पदाच्या अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाचं पावित्र्य अशा प्रकारे भंग का केलं? या दोन्ही बाजूंचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. ज्या कार्यालयात पीडित महिला न्याय मागायला येतात त्याच कार्यालयात जर असा प्रकार घडत असेल तर महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा? वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करत आहेत का, असा संशय या निमित्ताने बळावलेला आहे. पोलीस खात्यातील ही ब्लॅक शिप आता पूर्ण खात्याची बदनामी करत असल्याची भावना अनेक कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असल्याचा दावा आणि दुसरीकडे मात्र डोळ्यासमोर दिसणारा व्हिडिओ, अशा कात्रीत हे संपूर्ण प्रकरण अडकलेलं आहे. राव म्हणतात त्याप्रमाणे जर हा कट असेल तर तो कोणी रचला? त्यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांच्याच खात्यातील कोणी हे केलं, की राजकीय वैमनस्यातून हे घडलं, की खरोखरच सत्तेच्या धुंदीत या अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडल्यात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता गृह विभागाच्या चौकशी अहवालातच मिळतील. सध्याच्या घडीला डॉक्टर के रामचंद्र राव हे एकाकी पडलेले आहेत. एकीकडे सस्पेन्सची कारवाई आणि दुसरीकडे समाजात होणारी छितू, यामुळे त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवलेली आहे. 30 वर्षांची सेवा, अनेक महत्वाची पदं आणि सन्मान, हे सगळं एका व्हिडिओमुळे मातीत मिळालेलं आहे. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते, सत्तेच्या उच्च शिखरावर बसलेल्या व्यक्तीने जर पाय घसरला तर पडण्याची तीव्रता तितकीच भीषण असते. या प्रकरणाचा घटनाक्रम पाहिला तर असं लक्षात येतं की सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचारासोबतच आता नैतिक भ्रष्टाचार सुद्धा किती खोलवर रुजलेला आहे. सामान्य माणूस ज्याच्याकडे आदराने पाहतो तेच जेव्हा असे वागतात तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती फॉरेन्सिक रिपोर्टची. तो रिपोर्ट ठरवेल की रामचंद्र राव हे या कटाचे बळी आहेत की स्वतःच या गुन्ह्याचे सूत्रधार. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.